नमस्कार. मी डॉक्टर अरुण अडसूळ. मी आज वसंत व्याख्यानमालेचे जे संयोजक आहेत, आयोजक आहेत, यांच्या वतीनं आपल्याशी संवाद साधण्यासाठी, माझं मत व्यक्त करण्यासाठी इथं आलेलो आहे. माझा आजचा जो विषय आहे, अर्थपूर्ण आयुष्य जगताना. मित्र हो, विषय थोडासा तत्त्वज्ञान, थोडं मानसशास्त्र आणि थोडं समाजशास्त्र या तिन्ही शास्त्रांचा एक गोळाबेरीज करून, कारण ही तिन्ही शास्त्र नाही म्हटलं तरी मानवनिर्मित आहेत, मानवाच्या विवेकातून आलेले आहेत, आणि या तिन्ही शास्त्रांचा विचार करून अर्थपूर्ण कसं जगावं याच्याविषयी मी आपल्याशी सविस्तर बोलणार आहे. मित्र हो, आयुष्याचा अर्थ काय या प्रश्नाचा गेली कित्येक हजार वर्ष लोक शोध घेत आहेत. असं म्हटलं जातं की मानवी संस्कृती प्रस्थापित झाल्यापासून एक काही प्रश्न असे आहेत की त्या प्रश्नांची उत्तरं अद्यापही कुणालाही देता आलेली नाहीत. तत्त्वज्ञांना देता आलेली नाहीत, समाजशास्त्रज्ञांना देता आलेले नाहीत, इतर विचारवंतांना देता आलेले नाहीत, आणि मानसशास्त्रज्ञांनाही देता आले नाहीत. त्यामुळं आयुष्याचा नेमका अर्थ काय हे कुणीही आजही पूर्णपणे सांगू शकत नाही. आयुष्याच्या अर्थाच्या जवळ लोक जाऊ शकतात, पण आयुष्याचा अर्थ, कारण आयुष्य ही सापेक्ष गोष्ट आहे, व्यक्तिसापेक्ष ती गोष्ट आहे. प्रत्येकाची जगण्याची, ज्या कुटुंबात जन्माला त्याची पार्श्वभूमी, त्याच्यानंतर त्याच्यावर जे संस्कार जवळच्या लोकांच्याकडून झाले, कुटुंबियांकडून झाले, त्याची सगळी पार्श्वभूमी, समाजाकडून झाले त्याची पार्श्वभूमी, इतर सगळी दृश्य आणि अदृश्य सगळे जे घटक आहेत त्याच्यावर व्यक्तीवर त्या गोष्टींचा प्रभाव पडत असतो, आणि त्यातून त्याची वृत्ती तयार होते, स्वभाव तयार होतो, वर्तन तयार होतं. आणि म्हणून आयुष्याचा अर्थ सांगता येत नाही. प्रत्येकाला असा डेफिनेशन आयुष्याची हे आपल्याला व्याख्या करता येत नाही. आणि म्हणून अनेक शास्त्रज्ञांनी प्रयत्न केले. एक त्याच्यावरचा किस्सा मी आपल्याला सगळीकडे मी हा किस्सा जाणीवपूर्वक सांगतो. एकदा बर्ट्रांड रसेल, मागच्या शतकामधली गोष्ट आहे, बर्ट्रांड रसेल हा फार मोठा तत्त्ववेत्ता एका टॅक्सीमधून चालला असताना टॅक्सी ड्रायव्हरने त्याला ओळखलं. टॅक्सी ड्रायव्हरने त्याला ओळखल्यानंतर ते बसल्यानंतर त्यांचा प्रवास सुरू झाला. तेव्हा टॅक्सी ड्रायव्हरने एक वेगळ्या पद्धतीने त्यांना विचारलं, साहेब मी आपल्याला ओळखलं आहे, मी मराठीमध्ये मुद्दाम बोलतो की साहेब मी आपल्याला ओळखलं आहे, आपण तत्त्ववेत्ते बर्ट्रांड रसेल आहात, माझी बऱ्याच दिवसाची एक छोटीशी शंका आहे, तर या संधीचा फायदा घेऊन मी तुम्हाला विचारू शकतो का? बर्ट्रांड रसेलना असं वाटलं की टॅक्सी ड्रायव्हर विचारून असं काय विचारेल, म्हणजे चांगल्या अर्थानं विचारलं तर मी त्याचं सहज उत्तर, प्रवासाच्या दरम्यान काय अर्ध्या पाऊण तासचा प्रवास असेल त्यात मी उत्तर देऊन टाकेन. आणि मग त्यांनी सकारात्मक दृष्टिकोन घेतल्यानंतर त्या टॅक्सी ड्रायव्हरने त्यांना विचारलं, व्हॉट इज इट ऑल अबाउट, व्हॉट इज इट ऑल अबाउट, म्हणजेच जगण्याचा, आयुष्याचा नेमका अर्थ काय. आणि बर्ट्रांड रसेलनं तो सगळा प्रवास संपेपर्यंत त्या प्रश्नावर विचार केला. बर्ट्रांड रसेलसारख्या तत्त्ववेत्त्याला, फिलॉसॉफरला आयुष्याचा अर्थ काय या प्रश्नाचं उत्तर देता आलं नाही. आणि मग देता आल्यानंतर उतरताना, म्हणून त्यांनी उतरताना त्या टॅक्सी ड्रायव्हरचा त्यांचा संवाद झाला की त्यांचा काही ॲड्रेस देवाणघेवाण झाली, मी तुला या वेळेला ते नंतर कळवेल वगैरे वगैरे वगैरे. आणि या प्रश्नावर उहापोह बराच झाला. अनेक कॉन्फरन्सेस, अनेक सेमिनार्स, अनेक कार्यशाळा, अनेक गोष्टी झाल्या. प्रत्येकाच्याकडे एकच विषय असा, प्रत्येक वेळेला एकच विषय असता, आयुष्याचा अर्थ काय. मित्र हो, त्यानंतर मागच्या शतकाच्या शेवटच्या टप्प्यामध्ये, शेवटच्या दशकामध्ये जगातल्या मानसशास्त्रज्ञांनी, समाजशास्त्रज्ञांनी, तत्त्ववेत्त्यांनी सगळ्यांनी एकत्र येऊन एकच गोष्ट सांगितली. पहा, फार महत्त्वाची गोष्ट आहे की आयुष्याचा अर्थ शोधत बसण्यात वेळ घालवू नका, आयुष्य अर्थपूर्ण करा. आता प्रश्नचिन्ह असं आलं की आयुष्य अर्थपूर्ण करा, आयुष्याचा अर्थ शोधण्यात वेळ घालवू नका. तो वेळ वाया जाणारी गोष्ट आहे, आणि वेळ वाया जाणं फार चांगली गोष्ट नाही, मी माझ्या पुढच्या मुद्द्यात येईल. आणि म्हणून आयुष्य अर्थपूर्ण करा. आता प्रश्न असा आला की अर्थपूर्ण आयुष्य करा. दुसरा प्रश्न प्रश्नातून निर्माण झाला की अर्थपूर्ण आयुष्य म्हणजे नेमकं काय. आता अर्थपूर्ण आयुष्य म्हणजे नेमकं काय या प्रश्नाचं जेव्हा आपण उत्तर शोधायचा प्रयत्न करू, अर्थपूर्ण आयुष्य म्हणजे नेमकं काय, तर हे कळताना आयुष्याची काही वैशिष्ट्य आपल्याला समजली पाहिजेत. आयुष्याची काही ठराविक वैशिष्ट्य आहेत, पण त्यातली अत्यंत महत्त्वाची वैशिष्ट्य कुठली, आज जर तुम्ही मला विचारलं तर सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे आयुष्य हे मर्यादित आहे. म्हणून टाईम फॅक्टर फार महत्त्वाचा आहे. डोंट वेस्ट युअर टाईम,
इन फाइंडिंग द मिनिंग ऑफ लाईफ इट इज बेटर टू गो फॉर मेकिंग युअर लाईफ मिनिंगफुल. आयुष्य अर्थपूर्ण करण्याचा प्रयत्न करा, वेळ वाया घालू नका, कारण आयुष्य प्रत्येकाला मर्यादित आहे. एक गोष्ट आयुष्याची नक्की सांगता येते की आयुष्य जन्म आणि मृत्यू याच्यातल्या सगळ्या प्रवासाला फक्त आयुष्य म्हणतात. मृत्यू अटळ आहे, त्यामुळं आयुष्य हे मर्यादित आहे. हे आयुष्याचे एक वैशिष्ट्य झालं. दुसरं वैशिष्ट्य काय की आयुष्य हे अत्यंत संदिग्ध आहे, कॉम्प्लेक्स आहे. म्हणजे काय, ते अनेक घटकांच्यावर अवलंबून आहे. अनेक घटकावर जेव्हा एखादी गोष्ट अवलंबून असते आणि ते घटक जेव्हा एकमेकावर अवलंबून असतात त्यावेळेला त्याला कॉम्प्लेक्स नेचर असं म्हणतात किंवा संदिग्ध आयुष्य आहे. नक्की काही सांगता येत नाही कोणता घटक कधी बदलेल, कोणता घटक कधी बदलेल, कोणता. आणि यातून तिसरं एक वैशिष्ट्य निघालं आणि ते वैशिष्ट्य म्हणजे अनिश्चित आहे. एक तर आयुष्य मर्यादित आहे, दुसरी गोष्ट म्हणजे आयुष्य संदिग्ध आहे आणि तिसरं म्हणजे अनिश्चित आहे. अनिश्चित हे आपण प्रत्येकजण उपभोगतो, प्रत्येक वेळेला आपल्याला लक्षात येतं, अनुभवतो. म्हणजे काय की एखादी गोष्ट अचानक घडते, चांगली म्हणा किंवा वाईट म्हणा, ती अनिश्चित आहे. आणि त्यामुळं हे तीन जे गुणधर्म आहेत, या तीन गुणधर्माच्या मध्ये मिनिंगफुल लाईफ याचा अर्थ दडलेला आहे. मी अर्थ दडलेला आहे म्हणतो, याचा अर्थ काय, याच्यामध्ये याचा अर्थ दडलेला आहे. मग हा अर्थ शोधायचा कसा मला माहीत नाही. प्रत्येकजण आपापल्या भाषेमध्ये, कुणी ईश्वर, परमेश्वर, अल्लाह, भगवान, गॉड, आणखीन काही नावं असतील ते, एक विधाता किंवा नियंता असं म्हणू, नियंत्यानं मानवासाठी, इतर प्राण्यांसाठी दिलं आहे, पण आपण मानवांसाठी बोलतो आहे, मानवासाठी एक वैशिष्ट्यपूर्ण अशी गोष्ट केली आहे. आणि ती म्हणजे एक त्याला विचार व्यवस्था माणसाला फार वेगळ्या पद्धतीची दिलेली आहे. म्हणजे थिंकिंग ज्याला आपण म्हणतो, एक चांगल्या पद्धतीचं थिंकिंग प्रोसेस त्याला दिलेला आहे. आणि या प्रोसेसमधून माणसानं अनेक गोष्टी केल्या. जसं आयुष्य शोधण्याचा, आयुष्याचा अर्थ, इतर प्राणी आयुष्याचा अर्थ शोधतील असं नाही. आणि म्हणून या थिंकिंग प्रोसेसमधून मार्ग काढण्यासाठी जी काही विचारव्यवस्था दिली. आजपर्यंत असं वाटत होतं बऱ्याच लोकांना, की आजपर्यंत असं वाटत होतं की आयुष्याचा अर्थ काढताना म्हणजे फक्त किंवा एखाद्या गोष्टीचा विचार करताना फक्त मेंदूच कार्यरत असतो, असं लोकांचं मत होतं. मेंदू कार्यरत असतो म्हणजे जो इंटलेक्ट आहे. मध्ये मध्ये तर एक व्याख्या आली होती गेल्या 2 शतकामध्ये की IQ, इंटेलिजंट कोशंट, जो बौद्धिक ज्याचा गुणांक चांगला आहे ती व्यक्ती आयुष्यामध्ये सक्सेसफुल होती. असं एक बरेच वर्ष म्हणजे बरेच दशकं हा कन्सेप्ट, ही संकल्पना अंमलात आली. आणि त्यामुळं ज्याचा IQ चांगला आहे ती व्यक्ती चांगल्या पद्धतीचे निर्णय घेते. पण प्रत्येकाचा IQ काहीतरी लेवलचा असतो. प्रत्येकाची बौद्धिक क्षमता, IQ म्हणण्यापेक्षा बौद्धिक क्षमता ही काही पातळी, काही लेवलची असते. त्याला काहीतरी प्रत्येकाकडे ती असतेच. आता याच्यातून मानवी समाजामध्ये, मानवी संस्कृतीमध्ये प्रामुख्यानं 2 गट पडले. बौद्धिक जे क्षमता आणि बौद्धिक दिशा, विचारांची दिशा आणि बौद्धिक कुवत, याच्यातून 2 गट पडले. पहिला जो गट होता तो व्यावहारिक दृष्टिकोन असणारा. आयुष्य म्हणजे व्यवहारातून जगावं, व्यवहारातून दृष्टिकोन. आपण सुद्धा सहज बोलता बोलता त्याला काही व्यवहार समजत नाही इतकं सहज बोलून जातो. आपल्यामध्ये प्रत्येकामध्ये एक तत्ववेत्ता दडलेला असतो. तत्ववेत्ता प्रत्येकामध्ये दडला, प्रत्येकामध्ये मानसशास्त्रज्ञ दडलेला असतो, प्रत्येकामध्ये समाजशास्त्रज्ञ दडलेला असतो. पण तो किती प्रमाणात त्याचा प्रत्यक्ष व्यवहारामध्ये वापर होतो. तसं मी आता सांगितलं, 2 मानवी संस्कृतीमध्ये 2 गट पडले. एक आता सांगितलं की व्यावहारिक दृष्टिकोन असणारा आणि दुसरा जिज्ञासा, म्हणजे जिज्ञासावाद. व्यवहारवाद तसा जिज्ञासावाद म्हणजे समजून घेण्याचं, हे काय आहे विश्व, हे सूर्य, पृथ्वी, हे सगळे ग्रह आणि हे विश्व आणि ते अनंत आहे, हे नेमकं काय, हे जाणून घेण्याचा प्रयत्न. म्हणजे व्यवहारवाद आणि जिज्ञासावाद या 2 माणसं विभागली गेली. पृथ्वीच्या पाठीवर जिथं जिथं माणसं वेगवेगळ्या पद्धतीने विभागली गेली. प्रत्येक ठिकाणची भौगोलिक परिस्थिती वेगळी होती, लक्षात घ्या. त्यामुळं ह्या व्यवहारवादाच्या संकल्पना आपण एक व्याख्येत बसू शकत नाही. तिथल्या व्यवहारवादाची संकल्पना, वेगळ्या ठिकाणच्या व्यवहारवादाची संकल्पना. पण व्यवहारवाद आणि जिज्ञासावाद मात्र सर्वत्र एकच राहिला. कारण जाणून घ्यायचं, हे दिवस रात्र का होतात, किंवा पाऊस का पडतो, हे भूकंपामधूनच का होतात, वगैरे वगैरे अशा ज्या नैसर्गिक गोष्टी आहेत ह्या का घडतात, हे असं केल्यानंतर हे असंच का होतं, याचं जे उत्तर हे जिज्ञासा जाणून घेण्याची. आणि म्हणून जिज्ञासावाद आणि व्यवहारवाद. पुन्हा याच्यामध्ये सुद्धा व्यवहारवादामध्ये 2 गट पडले. एक गॉड सेंटर्ड, म्हणजे ईश्वर, परमेश्वर काय म्हणायचे ते म्हणा, गॉड सेंटर्ड असा एक ग्रुप पडला, गॉड सेंटर्ड. आणि दुसरा जो ग्रुप पडला तो सोल सेंटर्ड, पर्सनॅलिटीज, व्यक्तिमत्व. सोल सेंटर्ड, आणि सोल म्हणजे आत्मा, आणि दुसरं गॉड म्हणजे बाहेर एक अज्ञात
शक्ती अशी आहे की ते सगळं. आता हे झालं व्यवहारवादातले 2 गट. तसं जिज्ञासावादात सुद्धा 2 गट पडले. व्यवहारवादातले 2 गट, गॉड सेंटर्ड, परमेश्वराला मानणारे आणि आत्म्यावर विश्वास ठेवणारे, असे 2 गट पडले. आता ह्या दोन्ही गटामध्ये इकडं तसं जसे याच्यात जसे 2 गट पडले तसं जिज्ञासावादातही 2 गट पडले. हे सगळं समजावून घ्यायचं. हे सगळं समजावून घ्यायचं काय म्हणजे विज्ञानातून. म्हणून विज्ञान त्यातला एक गट झाला विज्ञानवादी, आणि दुसरा जो गट झाला तो तत्ववेत्ते, तत्वज्ञानवादी. म्हणजे तत्ववेत्ते म्हणजे काय, हे मार्गदर्शन करतात की जीवन कसं असलं पाहिजे. हे तत्ववेत्तेची भूमिका किंवा तत्वज्ञानाची मुख्य भूमिका की जीवन अर्थपूर्ण योग्य पद्धतीनं कसं जगायचं. जसं या गटातला तत्ववेत्ता आहे तसं या गटातलं गॉड सेंटर्ड आहे. या गटातले गॉड सेंटर, व्यवहारवादातले गॉड सेंटर्ड काय म्हणतात, ईश्वराला मानणारे ते असं म्हणतात की ठेविले अनंते तैसेची राहावी. म्हणजे जे काय आहे हे प्रारब्ध आहे, हे जे काय आहे विधिलिखित आहे, आपण त्याच्यामध्ये फार बदल करतो अशातला भाग नव्हे, असं व्यवहारवादातल्या एका गटाला वाटतं. तर दुसऱ्या गटाला व्यवहारवादातला जो सोल सेंटर्ड आहे, आत्मवादी आहे, की आत्म्याचे आदेश सगळे पाळले की जगणं सुकर होतं. फार महत्त्वाचं वाक्य आहे, आत्मा याचे आदेश पाळले की जगणं फार सुकर होतं. अशा पद्धतीनं दुसरा गट झाला. इकडच्या बाजूला विज्ञानवादी. विज्ञानवादी म्हणजे काय, हे का घडतं, दिवस रात्र का होतात, हे मी आत्ता सांगितलेले अनेक गोष्टी की ज्याचं शास्त्रीय पद्धतीनं विज्ञानवादी उकल करणारा एक गट तयार झाला. त्याला आपण संशोधक वगैरे अशा गोष्टी म्हणतो. तसाच दुसरा तत्त्वज्ञान. फक्त द्रव्य म्हणजे मॅटर आणि ऊर्जा, स्थल आणि काल आणि द्रव्य आणि वेळ याचं फक्त स्थलकाल आणि द्रव्य आणि ऊर्जा याचं फक्त घालमेल घालणं कसं घडतं हे शोधून काढणार संशोधक. तसं त्याचीच फक्त गरज नाही. म्हणून तत्ववेत्ते म्हणजे मानवानं समाज नावाची जी संकल्पना ही कृत्रिम आणली. मी नेहमी सांगतो मानवाच्या बाबतीतच समाज आहे, प्राण्यांच्या बाबतीमध्ये कळप आहेत. कळप एकत्र येतात, काही कालांतराने निघून जातात. पक्ष्यांच्या बाबतीमध्ये थवे आहेत, थवे एकत्र येतात. मानवाचा समाज जो समाज आहे तो कित्येक वर्ष एकदा तो एस्टॅब्लिश झाल्यापासून, प्रस्थापित झाल्यापासून आणि मानवाच्या विवेकानं, मी सांगितलं ना या सगळ्या गोष्टींना तो तयार केला आहे. मानवाच्या विवेकानं हा समाज स्थिर राहिला पाहिजे, तरच व्यक्तीला स्वतःच्या काही गोष्टी व्यवस्थितपणे करता. म्हणून समाजानं स्वतःवर 3 प्रकारची बंधनं घालून घेतली. हे तुम्हाला मला माहिती आहे, आपण ते अप्रत्यक्ष पाळत असतो, काही प्रत्यक्ष पाळत असतो. एक तर मानवतावाद, प्रत्येकाकडं आतमध्ये दडलेला आहे. मित्र हो, आतमध्ये मानवतावाद दडलेला आहे. प्रत्येकाच्या आतमध्ये इथिक्स की ज्याला आपण म्हणतो की नीतिमत्ता आतमध्ये दडलेली आहे. फक्त वापर करणं किंवा न करणं म्हणजे मॉरॅलिटी आणि इथिक्स म्हणजे नीतिमत्ता आणि मानवता हे सगळं दडलेलं आहे माणसाच्या आतमध्ये. आणि म्हणून समाजावर एक तर मानवतेची आणि नीतिमत्तेची बंधनं घालून घेतली. आणि दुसरं म्हणजे याच्यातूनही जरी मनुष्य प्राणी असल्यामुळं अधूनमधून आपले प्राण्याचे गुण उसळून येतात, त्याला नियंत्रण करावं म्हणून मानवानं स्वतःवर घातलेली बंधनं त्याला आपण कायदा असं म्हणतो, नियमन असं म्हणतो, रेग्युलेशन्स असं म्हणतो. आणि या पद्धतीने या सगळ्या गोष्टी सुरू झाल्या. आणि मग प्रत्येक ठिकाणी कशाला काय म्हणायचं, कोणत्या वेळेला कोणता निर्णय घ्यायचा, या सगळ्या गोष्टी म्हणजे गॉड सेंटर्ड, सोल सेंटर्ड, तिसरा विज्ञानवादी आणि चौथा म्हणजे तत्त्वज्ञान. आपण बऱ्याच वेळा म्हणतो ते तत्त्वज्ञान मला सांगू नको, म्हणजे कसं जगणं. हे परमेश्वर अध्यात्मवादी म्हणणं ते बरोबर आहे का चूक आहे तो आजच्या बोलण्याचा विषय नाही. पण तसे गट पडले आणि कोणी कोणत्या पद्धतीनं विचार करावा हे कुठं ठरवून दिलं जात नाही. माझ्यासारख्याला जर विचारलं आणि तुमच्याशी बोलताना मी माझं पर्सनल मत देतो आहे, हे गॉड सेंटर्ड ते ज्याला पाहिजे असेल त्यांनी त्या पद्धतीनं करावं. तत्त्वज्ञान की जगण्याची फिलॉसॉफी सांगत बसणं तसं जगणं. तिसरा जो भाग आहे तो विज्ञानवादी. मी फक्त विज्ञानवादी आहे म्हणजे आपण अंधश्रद्धा बाळगू नये हे जे लोक म्हणतात ना, तो त्यांचा दृष्टिकोन आहे. ते विज्ञानवादी आहेत की ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काहीतरी आता अज्ञान हे का आलं बरं. हे अध्यात्म म्हणा किंवा हे की ज्या पद्धतीनं विज्ञानवादाला काही गोष्टी सुटत गेल्या, प्रश्न सुटत गेले, उकल होत गेली. आईन्स्टाईनसारख्या माणसानं E=mc² म्हणजे द्रव्य आणि ऊर्जा याच्यामध्ये एक अंतर्गत नातं आहे. जेव्हा द्रव्य नष्ट होतं म्हणजे संपतं तिथून, तेव्हा त्याचं रूपांतर 100% ऊर्जेत झालेलं असतं. किंवा ऊर्जा जेव्हा कमी झाली असे वाटतं, याला द्रव्य आणि ऊर्जा अक्षयतेचा नियम असं म्हणतात. हे युनिव्हर्समध्ये जे आहे ते ठरलं. हे झालं विज्ञानवाद. पण काही प्रश्न आज असे आहेत. न्यूटननं आपल्याला असं सांगितलं की वर टाकलेली कोणतीही वस्तू खाली येते, म्हणजे पृथ्वीवरच्या बाबतीत आपण बोलतो, आणि याला ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग त्याची त्यांनी इक्वेशन सांगितली, जी काही इक्वेशन्स आहेत, न्यूटन्स लॉज ऑफ ग्रॅव्हिटेशनल अट्रॅक्शन,
त्याच्यामधले अनेक इक्वेशन्स आहेत आणि त्या इक्वेशन्समध्ये आपण किमती भरल्या की आपल्याला त्या गोष्टी मोजता येतात, मेजर करता येतात, कन्फर्म करता येतात, खात्री करून घेतात. हे विज्ञानाचं वैशिष्ट्य आहे. पण न्यूटननं तरी हे जे सांगितलं आहे, माझ्यासारखा माणूस फिजिक्सचा भौतिकशास्त्राचा असून हे ग्रॅव्हिटेशनल फोर्स का असतो, हे फोर्स का असतो, इथं फिजिक्स थांबतं आणि इथं मेटाफिजिक्स सुरू होतं मित्र. इथं फिजिक्स थांबतं आणि मेटाफिजिक्स सुरू होतं. मेटाफिजिक्स सुरू होतं म्हणजे तत्त्वज्ञान सुरू होतं. खरं तर मानवी संस्कृतीची सुरुवातच, वैचारिक सुरुवातच तत्त्वज्ञानातून झाली. पण त्याच्यानंतर विज्ञान थोडंसं बाजूला गेलं आणि त्याच्यातूनच सगळा विषय सगळ्यात महत्त्वाचा म्हणजे भौतिकशास्त्र. मी हे सगळं का सांगितलं की हे दृष्टिकोन आहेत. मी कशात बसतो, मी दैववादी म्हणजे मी गॉड सेंटर्ड माझं व्यक्तिमत्व आहे का, माझं आत्मवादी व्यक्तिमत्व आहे का, की आत्मा जे आदेश करेल त्या पद्धतीनं आहे का, नंतर माझं व्यक्तिमत्व आहे ते तत्ववेत्त्याचं आहे का माझं पूर्णपणे विज्ञानवादी आहे. प्रत्येकाचं ठरवावं आणि त्यात कोणती भूमिका घ्यायची, कधी बदलायची हे प्रत्येकाच्या हातात अवलंबून असतं. आता ह्याच्यातला कोणता दृष्टिकोन सगळ्यात चांगला, माझ्यासारख्याला जर विचारलं, म्हणजे जगायचं असेल तर फक्त आणि फक्त आत्म्याच्या आदेशावर जगायचं. ईश्वरानं सोल नावाची संकल्पना, सोल म्हणजे काय, मेटाफिजिकल, म्हणजे मी आत्ता सांगितलं डिफाईन करता येत नाही. माणसाला मेंदू डिफाईन करता येतो, माणसाला हृदय डिफाईन करता येतं, पण माणसाला शरीर डिफाईन करता येतं. पण मन म्हणजे काय त्याच्यावर आपण जाणार आहोत. आणि सोल म्हणजे काय, आत्मा म्हणजे नेमकं काय, याच्या व्याख्या माणसाला करता येत नाही. म्हणून याला मेटाफिजिकल साईड, हे जगण्यातली मेटाफिजिकल साईड म्हणजे तत्त्वज्ञानाची, तिकडं तत्त्वज्ञानाकडं जावंच लागतं. निसर्गातलं जे गूढ उकललेलं नाही तेव्हा माणूस आपोआपच या वेगळ्या शक्तींकडे वळतो, कारण याचं अजूनही विज्ञानाला उत्तर सापडलेलं नाही. असे अनेक प्रश्न आहेत. विज्ञान अंतिम उत्तर कधीच देत नाही. विज्ञान त्या शोधात आहे. अनेक आलेली उत्तरं परत बदलावी लागली, याच्यावरून आपलं लक्षात येतं. मित्र, मी आत्ता आपल्याला सांगितलं की म्हणजे या सगळ्या गोष्टीमध्ये आजपर्यंत जे मानवाच्याकडं ज्या गोष्टी होत्या त्याच्यात एकच गोष्ट होती की मेंदू फक्त विचार करतो. मानसशास्त्र जसं विकसित होत गेलं, समाजशास्त्र जसं विकसित होत गेलं, मानवाचा विवेक ज्या पद्धतीनं विकसित होत गेला, तेव्हा मानवाच्या थॉट प्रोसेस प्रचंड पद्धतीमध्ये बदलल्या. आज माणसाला असं वाटतं की विचार फक्त मेंदूच करतो असं नाही. मानवाला हे कळून चुकलं आहे मित्र, तुम्हाला आम्हाला हे कळून चुकलं आहे, मेंदूच विचार करतो असं नाही. म्हणून आय क्यू ज्याला म्हणतात, इंटेलिजन्स कोशंट ज्याला म्हणतात, की तोच फक्त बौद्धिक क्षमता असणार, तो बौद्धिक कुवत हा एकटाच महत्त्वाचाच नाही. म्हणजे एखाद्याची बौद्धिक कुवत फार असेल म्हणजे तो निर्णय चांगले घेतो, म्हणजे तो यशस्वी होतोच असं नाही. आणखीन काही क्वेश्चन माणसानं घातले आणि ते कशावर घातले, आपल्या विचार प्रक्रियेमध्ये फक्त मेंदू काम करत नाही, आपलं शरीर काम करत असतं. विश्वास ठेवा किंवा ठेवू नका, मानसशास्त्राने हे कन्फर्म केलेलं आहे, खात्री केलेली आहे. शरीर काम करतं तसं मेंदू तो करतोच, पण मेंदूबरोबर मन हे म्हणजे मेटाफिजिकल साईड असं मी सांगितलं, याचाच अर्थ तत्त्वज्ञानी साईड आहे. पण मेंदूची माझ्यासारखा माणूस अशी व्याख्यान करतो की जिथं प्रोसेसिंग चालतं, मनामध्ये मेंदूचं प्रोसेसिंग चालतं, प्रक्रिया तिथं चालते. तिथं काय असतं याच्यावर आपण बोलणार आहे. म्हणजे आपल्या स्वभावात आणि आपल्या आयुष्यपूर्ण जगण्याचा अर्थ आपल्याला जास्त उकल होईल. तिसरा जो भाग आहे हृदयसुद्धा आपल्या निर्णय प्रक्रियेमध्ये असतं. आपलं हृदय हे सॉलिड आहे, मेंदू जसा सॉलिड आहे दाखवता येतो तसं हृदयसुद्धा सॉलिड, तेही आणि मेंदूची जी प्रक्रिया आहे ती मेंदूची प्रक्रिया चालते, त्याला हृदयाची जी प्रक्रिया चालते, जसं मेंदूची प्रक्रिया मनात, तशी हृदयाची प्रक्रिया ही सोलमध्ये चालते, आत्म्यामध्ये चालते. समजावून घेऊ आपण सगळं पूर्णपणे, मग जगण्याचा अर्थ समजेल. प्रत्येक गोष्ट निर्णय घेण्यावर अवलंबून असतो. विचार प्रक्रिया म्हणजेच निर्णय. मानवाचं आयुष्य हे फक्त निर्णय घेणं आणि त्याची अंमलबजावणी करणं, आयुष्याची ढोबळ मनाने केलेली व्याख्या नाही. पण कसं चालतं आयुष्य, तर आयुष्य कसं चालतं, तर एखादा स्टिम्युलंट आपल्या 5 सेन्सेसमधून आपल्याला एखादी गोष्ट दिसली किंवा ऐकली किंवा टेस्ट लागली किंवा टच केलं वगैरे आपल्याला ते माहिती आहे, स्मेल, या सगळ्या गोष्टींचा विचार तेव्हा मेंदूकडं पहिल्यांदा जातं. मेंदूकडून ते सिग्नल इलेक्ट्रिक आणि केमिकल सिग्नलमध्ये जातात, ते शरीरात जातात तेव्हा शरीर ॲक्टिवेट होतं आणि नंतर बाकीच्या हृदयाकडं जातं तेव्हा हृदय मनाकडं प्रोसेसिंगला जातं. इथं काय चालतं,
मी आपल्याला लगेच लक्षात येईल, एखादा वाघ अचानक दिसला, तुम्ही रस्त्यानं जात असताना एकटे जाताना जंगलात खडबड झाली आणि तुम्हाला वाघाच्या अंगावरचे पट्टे कुठेतरी झाडीत दिसले, इथं प्रोसेसिंग फार काळ चालत नाही. तर दिसल्याबरोबर डोळ्यातून सिग्नल मेंदूकडे गेले, मेंदूतून ताबडतोब इलेक्ट्रिकल केमिकल सिग्नल्स शरीराकडे गेले आणि शरीरानं ताबडतोब पळ काढला. शरीर कुठल्याही आदेशाची वाट बघत शरीरानं विचार केला आणि सुरक्षितता, शरीर लगेच पळ काढतं. आणि कारण सुरक्षितता महत्त्वाची, तिथं शरीरसुद्धा विचार, अरे हे कन्फर्म झालेलं आहे. शरीर, मेंदू, मन, हृदय आणि आत्मा हे सगळे आपल्या विचार प्रक्रियेमध्ये भाग घेतात. आता मेंदूकडं काय असतं तर बुद्धी असते. मी सांगितलं मगापासून इंटलेक्च्युअल क्वेश्चन म्हणजे बुद्धी असते. शरीराकडं काय असतात तर संवेदना असतात. त्यालाच अप्रत्यक्ष, त्या अलीकडं इंट्युशन असं म्हटलं जातं, अप्रत्यक्ष, कारण त्यालाच अंतर्ज्ञान. परत सांगतो, शरीराला अंतर्ज्ञान होऊ शकतं. कशाचं भय, शरीर अगोदरसुद्धा जजमेंट करू शकतं. त्याला अंतर्ज्ञान किंवा इंट्युशन. शरीरामध्ये एक वेगळ्या प्रकारचा आपण म्हणतो शहारा आला, काहीतरी बघितलं आपल्या अंगावर थरारा आला, म्हणजे काय तर तो शरीराने केलेला विचार आहे की काहीतरी इथं वेगळं घडतंय किंवा काहीतरी चांगलं मिळतंय, काहीतरी दुःखद गोष्टी मिळाल्या आहेत. लगेच डोळ्यात पाणी येणं, एखादी वाईट गोष्ट पाहिली, एखादं पिक्चर पाहताना जर अतिशय भावनेला हात घालणारा पिक्चर असेल तर तो आपल्या डोळ्यात पाणी. शरीरसुद्धा या गोष्टीचा विचार करतं, त्याचा निर्णय घेतं. तिसरा भाग जो आहे, मी जसं मेंदूचं सांगितलं, शरीराचं सांगितलं, तसं मन. आता मनाकडे जेव्हा ह्या सगळ्या गोष्टी प्रोसेसिंगला जातात तेव्हा त्याच्यामध्ये भावना येतात. मित्र, फार महत्त्वाचं आहे, भावना येतात. आता भावना किती प्रकारच्या आहेत, अनेक प्रकारच्या भावना आहेत, पण त्याच्यामध्ये त्या भावना त्याच्यामध्ये येतात त्या विचार प्रक्रियेमध्ये, आणि त्या भावनांच्या वर सगळं पुढं विचार प्रक्रिया, डिसिजन मेकिंग, तो मनाच्या गाभाऱ्यात चालतं. आपण म्हणतो मनाच्या गाभाऱ्यात इमोशन्सनं हा सगळा खेळ चालतो. भावनिक सगळ्या ज्या गोष्टी असतात तिथं भावना. मग हृदयाकडं काय असतं, हृदयामध्ये आपण म्हणतो त्यालासुद्धा हृदय आहे. याच्यामध्ये सोशल आस्पेक्ट येतो, यालामध्ये इथिक्स किंवा नीतिमत्ता असते. एखाद्याची गोष्ट चोरताना त्याला काय वाटेल हे आपल्या मनाचं येतंच, आणि ते कोण पाहतं तर हृदयाचं प्रोसेसिंग जिथं चालतं ते आत्मा. म्हणून आत्मकेंद्रित जी व्यक्ती असतात त्या आत्म्याचं ऐकून जी माणसं जगतात ती आयुष्यात यशस्वी होतात. जे आत्म्याला बाजूला सरकून, म्हणजे कधी होतं ते आत्म्याला बाजूला सरकवणं, शरीराचं मत बाजूला ठेवलं, सगळ्यात मनामध्ये ज्या भावना आहे या भावना सगळ्या प्रकारचा उद्योग करून टाकतात. भावना जशा चांगल्या असतात तशा भावना निगेटिव्ह, नकारात्मकही असू शकतात. आणि म्हणून ह्या नकारात्मक भावना ज्या आहेत त्यांचा जर जास्त इन्फ्लुएन्स किंवा डॉमिनन्स, त्यांचा वरचढपणा जर जास्त झाला तर आपले निर्णय केवळ भावनिक होतात. म्हणून आपण कधी कधी बोलताना म्हणतो शरीराकडून सिग्नल आले, मेंदूनं इंटलेक्ट आणलं, हृदयानं नीतिमत्ता आणली, सोलनं सांगितलं की हे करू किंवा करू नका. कारण मी मगा सांगितलं सोल म्हणजे आत्मा. आत्मा हा तत्त्वज्ञान सांगण्यासाठी फिलॉसॉफी येते, सांगतं की हे केलं पाहिजे, हे केलं नाही. आत्म्याला बाजूला ठेवून जर तुम्ही एखादा निर्णय घेतला, मी परत रिपीट करतो, आत्म्याला आत्मा सांगतोय की तू हे चुकीचं करतोय, तू पैसे खातोय, शासनाचे पैसे खातोयस, वेगळ्या मार्गाने पैसे खातोयस, तू भ्रष्टाचार करतोयस, तू एखाद्याची गोष्ट चोरतो आहेस, या सगळ्या गोष्टी आत्मा सांगतं हे करू नको, योग्य अयोग्य, नीती अनिती, इष्ट अनिष्ट, याच्यातला फरक सांगण्याची क्षमता फक्त आणि फक्त आपल्या त्या आत्म्याकडं दिलेली आहे. जर आत्म्याचं तुम्ही गोष्ट टाळून जर एखादी गोष्ट केली तर काय होतं त्याचा परिणाम नंतर जेव्हा ती व्यक्ती, समजा मी कुणाच्या तरी तुमच्यापैकी कुणाची तरी एखादी गोष्ट चोरली आणि मी समाधान झालो, मला फार इमोशननं आनंद झाला, इमोशन लगेच हृदयामध्ये फिलिंग, अरे मला चांगलं फील होतं आहे, मी ती गोष्ट मिळवली, त्याचा पेन चांगला होता, तो मी पद्धतशीरपणे काढून घेतला, मला आवडला म्हणून फिलिंग येतं. पण नंतर काही काळानंतर जेव्हा मी ज्याचा पेन चोरला ती व्यक्ती जरी माझ्या पुढं आली किंवा त्याच्या ॲब्सेन्समध्ये, त्याच्या गैरहजेरीत त्याचं नाव जरी कुणी काढलं तरी माझ्यामध्ये गिल्टी कॉन्शियस, दोषी भावना येते. त्यालाच म्हणतात की आत्म्यामध्ये दोषी भावना. मी दोषी आहे हे बाहेरच्या कोर्टानं सांगू किंवा न सांगू, आतलं जे कोर्ट आहे ज्याला मी आत्मा म्हणतो. आणि म्हणून प्रत्येकानं निर्णय घेताना, मी जो निर्णय घेतोय, जो निर्णय महत्त्वाचा आहे, किरकोळ निर्णय घेताना आपण प्रत्येक वेळेला पाणी प्यायचं आहे, इथलं उठलं पाणी घेतलं, त्याला काय आत्म्याची गरज. पण जिथं इतर व्यक्तींचा संबंध येतो, इंटरपर्सनल इंटरॅक्शन्स, परस्पर व्यक्तींचे संबंध येतात, आणि त्यात जर मी आत्म्याची परवानगी न घेताना त्याच्या प्रेझेन्समध्ये किंवा त्याच्या ॲब्सेन्समध्ये, गैरहजेरीत किंवा उपस्थितीमध्ये असे निर्णय घेतले तर याच्यातून वेगळी चिन्ह निर्माण होतात. त्यामुळं आत्मा नावाचा प्रकार येतो. आणि म्हणून आत्म्याला, आता साधी गोष्ट आपल्या सगळ्यांना पटेल, आत्मा इतका महत्त्वाचा काय आहे?
कारण जगणं म्हणजे तत्त्वज्ञान काय सांगतं की जगण्याचा वेगळ्या पद्धतीचा अर्थ काय सांगतं की आत्मसंयमन. आत्मसंयमन म्हणजे काय? तुम्ही कोणताही निर्णय घेताना आत्म्याचं स्थैर्य, आत्मशांती जी आहे, आत्म्याची जी शांती आहे ती डिस्टर्ब होता कामा नये, ती विचलित होता कामा नये. आत्मा तुम्हाला सांगत असतो की हे बरोबर नाही. त्यामुळे समतोल विचार करा की जेणेकरून आत्म्याला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, आत्मा स्वतःच्या भूमिकेपासून विचलित होणार नाही, आत्मा डिस्टर्ब होणार नाही. आणि हा म्हणून आत्मकेंद्रित म्हणत नाही मी, आत्मसंचलित, की आत्मसंयमन डिस्टर्ब न. तर या पद्धतीनं आपण जगलं पाहिजे. कोणताही निर्णय घ्या महत्त्वाचा पूर्ण, कुणाचा तरी बदला घ्यायचा विचार करा 10 वेळा, किंवा बदला घेऊन मला नेमकं काय मिळणार आहे आणि ह्या बाबतीमध्ये माझा वेळ जाणार आहे. वेळ तर आयुष्य मर्यादित आहे. आपण अनेक गोष्टी आणि मग त्यातून आपल्याला स्ट्रेस निर्माण होतो. आणि या पद्धतीनं म्हणून आता उदाहरणार्थ पहा, सगळ्याला लगेच पटेल की आपण एखादी व्यक्ती समाजातली गेली. आता ती समाजातली व्यक्ती गेल्यानंतर आपण काय करतो? त्याच्या अंत्यविधीला जातो. आणि अंत्यविधीला गेल्यानंतर आपण काय करतो की ते सगळं विधी आटोपल्यानंतर आपण परत येताना एकमेकात आणि असा हात जोडतो, किंवा SMS पाठवतो, किंवा मग व्हॉट्सअपवर पाठवतो. म्हणजे काय? रेस्ट इन पीस, RIP. त्याच्या आत्म्याला शांती मिळो. आपण त्याच्या मनाला शांती मिळो, मेंदूला शांती मिळो असं म्हणत नाही. कारण का? तो जिवंत असताना त्याच्याकडून काही ज्या चुका आत्म्याला डिस्टर्ब करणाऱ्या झाल्या असतील त्याच्याबद्दल आपण बोलतो, किंवा त्याच्या आत्मा डिस्टर्ब करण्याकरता आमच्याकडून काही चुका झाल्या असतील आणि म्हणून त्यानं तसे निर्णय घेतले असतील, तर या सगळ्या गोष्टीमध्ये आपण आत्मा डिस्टर्ब झालेला आहे. त्यामुळं आत्मा हा, म्हणून आत्मा हा एक वेगळ्या पद्धतीने निर्णय घ्यायला होता. मी सांगितलं की आत्मा हा वेगळ्या पद्धतीनं निर्णय घ्यायला होता की योग्य अयोग्य तो न्यायी असतो. फिअर अँड जस्ट अँड फिअर ज्याला म्हणतो, त्याच्यामध्ये सौजन्य असतं, त्याच्यामध्ये सत्यता असते, त्याच्यामध्ये प्रामाणिकपणा असतो आत्म्याचा. पण आपण बऱ्याच वेळेला आयुष्यात जे निर्णय घेतले असतात ते आत्म्याला डिस्टर्ब करून घेतलेले असतात. आत्म्याची शांती म्हणून शेवटी असं म्हणतो की आत्मा नावाचा संकल्पना जी आहे, अनेक धर्मातून ही संकल्पना आहे, त्या वेगळी कामं त्याला लोकांनी असे गेस काढलेत की आत्म्याचं. आपल्या हिंदू धर्मामध्ये जनरली आत्मा हा नंतरही अस्तित्वात असतो आणि म्हणून त्याच्या आत्म्याला शांती लाभो. जोपर्यंत आपल्यामध्ये चैतन्य आहे, जोपर्यंत आपल्यामध्ये सजीवता आहे, तोपर्यंत आत्मा आपल्याला, पण त्याच्यानंतर मात्र या सगळ्या गोष्टी थांबतात आणि आत्मा विश्वात विलीन होतो. आणि म्हणून आपण असं म्हणतो की त्याचं अस्तित्व आहे, की त्याला समाधानी राहिलं पाहिजे, त्याला शांती मिळाली पाहिजे. त्याची जी शांती डिस्टर्ब झाली, आपण इतर वेळेला असताना मतभेद करतो, सगळं करतो आणि जाताना नंतर मात्र म्हणतो की त्याच्या आत्म्याला शांती लाभो. आत्म्यालाच का म्हणतो, मनाला म्हणत? त्याचं कारणच मुळात असं आहे की सगळे निर्णय हे तशा पद्धतीने घ्यावे हे नियम त्यालाच अभिप्रेत आहे. पण लोक स्वार्थापोटी किंवा इतर काही अनेक गोष्टींमुळं अशा प्रकारचे निर्णय घेत नाहीत. आता हे आत्मा निर्णय घेताना सुद्धा 3-4 गोष्टीवर अवलंबून असतो. कशावर असतो की तुमच्या माझ्यात एक 4-5 गोष्टी फार चांगल्या पद्धतीनं भरल्या. एक ह्युमॅनिटी, मी मगा सांगितलं, मानवत्ववाद तुमच्यात आहे, माझ्यात आहे. जस्टिस, न्याय्य वागलं पाहिजे, याला 6 व्हर्च्यूज असं म्हणतात. की ज्या गोष्टी आहेत की न्याय्य, तुम्हालाही वाटतं, तुमच्याकडेही शहाणपण आहे, विजडम ज्याला आपण म्हणतो, माझ्याकडे शहाणपण, तुमच्याकडेही करेज नावाचा प्रकार आहे, माझ्याकडे या प्रकारचा करेज नावाचा प्रकार आहे, तुमच्याकडेही टेम्परन्स आहे, म्हणजे आपण म्हणतो टेम्पर हल्लं, तोही आहे की ते तशा पद्धतीने आहे. ट्रान्सडेन्स म्हणजे तुमच्याकडे खोल विचार करण्याची, ट्रान्सेंडन्स त्याला इंग्लिशमध्ये म्हणतात, की खोल विचार करण्याची, आकलन करून घेण्याची, डीप थॉट देण्याची. आणि हे कन्व्हेन्शनल गोष्टीच्या पुढं मृत्यू अटळ आहे आपण म्हणतो. त्यामुळे ह्या गोष्टी ज्या आहेत ना, तोही जाणार आहे आणि मीही जाणार आहे, कशाला या गोष्टी करायच्या वगैरे वगैरे, या सगळ्या ज्या गोष्टी होतात, या आपल्या सगळ्यांच्यामध्ये ह्या ज्या 5-6 गोष्टी आहेत, याच्या आधारेच आत्मा आपल्याला निर्णय घ्यायला लावतो. आता करेज जेव्हा असं म्हणतात की करेज हा निर्णय घेताना सगळ्यात महत्त्वाची भाग आहे. मित्रो, करेजवर मुद्दाम जरा जास्त बोललं पाहिजे. निर्णय घेताना सगळ्यात मोठी अडचण काय येते? सगळ्यात मोठी अडचण म्हणजे आत्म्यानं सांगितलं की हा निर्णय, सगळ्यात मोठी अडचण येते की समजा मी त्यात फेल गेलो. असम्पशन, गृहीतक, फिअर ऑफ फेल्युअर त्याला म्हणतात, अपयशी होण्याची. तुम्ही आयुष्यात एखादा निर्णय घेताना अपयशी होण्याची भीती ही तुम्हाला त्रासून सोडते. मी अपयशी झालो तर जग काय म्हणेल,
माझा अपमान किती होईल, मला कुटुंबातले काय म्हणतील, हा तर फार बोलत होता आणि मग तोंडावर का वगैरे, याची भयानक भीती आपल्याकडे असते. सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फिअर ऑफ फेल्युअर. डिसिजन घेताना फिअर हे ज्याच्याकडे असतं तो माणूस कधीच कसं करू आणि निर्णय दुसऱ्याला विचारून घेत असेल तर तो स्वतः नसतोच त्या जगण्यामध्ये, हा त्याचा अर्थ झाला. हा दुसरा भाग झाला. आता त्याच्यानंतरचा फिअर ऑफ मग मग निर्णय घ्यायचे कसे, निर्णय कसे घेतले पाहिजेत. तर निर्णय घेताना एक गोष्ट आहे की निर्णय घेताना हा पूर्णपणे करेज पाहिजे आपल्याकडे, धाडस पाहिजे. आता हे धाडस पाहिजे. पहा, निर्णय घेताना यशस्वी माणसाच्या व्याख्येकडे आपण चाललेलो आहोत की मला निर्णय घ्यायचे आणि माझा आत्मा सांगाल माझं ठरलं आहे आता मिनिंगफुल लाईफ जमायचं आहे आणि माझ्या आत्म्याच्या त्याचा लगेच परिणाम होतील, लगेच आनंद मिळेल, लगेच उत्साह आणि लगेच तुम्ही आमकं होईल ते देखावा झाला. ते म्हणजे मिनिंगफुल अर्थ नव्हे. एखादी गोष्ट घेतली, गाडी घेतला, घोडा घेतला, बंगला बांधला, नाचला आणि देखावा केला म्हणजे नाही. आत्म्याच्या एखादी गोष्ट उशीर झाली, तू आत्ता ही गोष्ट करू नकोस, आतून त्याला काहीतरी कारण आहे. त्याचा अत्यंत दूरगामी विचार आत्मा नावाच्या प्रकाराने केला असतो. तिथून जे सिग्नल येतात म्हणजे म्हणून मी त्याला सांगितलं की ते तिथून आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं तत्त्वज्ञान, जीवनाचं खरं तत्त्वज्ञान आपल्याला आत्म्याकडून मिळतं. मनाच्या बाबतीमध्ये सुद्धा आपण म्हणतो की माझ्या मनात आलं म्हणजे भावना जाग्या झाल्या. मनामध्ये भावनांचा खेळ चालतो, शरीरामध्ये संवेदनांचा खेळ चालतो, बुद्धीमध्ये इंटलेक्ट बुद्धीचा खेळ चालतो, मेंदूमध्ये बुद्धीचा खेळ चालतो, मनामध्ये भावनांचा खेळ चालतो, हृदयामध्ये समाज, इथिक्स त्याचा खेळ चालतो, नीतिमत्तेचा खेळ चालतो आणि आत्म्यामध्ये मात्र तत्त्वज्ञान असतं की हे योग्य आहे आणि हे अयोग्य आहे आणि ते अंतिम कोर्ट आहे. बाहेरच्या कोर्टाचा निर्णय कसा लागतो हे तुम्हाला आम्हाला माहिती आहे आणि किती वेळ लागतो आणि वगैरे वगैरे वगैरे, त्याच्यावर आपल्याला टीकात्मक बोलायचं नाही. पण आतलं जे कोर्ट आहे ज्याला मी आत्मा म्हणतो ते सगळ्यात मोठं कोर्ट आहे आणि लगेच डिसिजन येतो. हे करू नकोस हे तुम्हाला डिसिजन येतो. नुसता डिसिजन येत नाही तर ऑर्डरही येते, हे करू नकोस, नंतर तुला गिल्टी जगावं लागेल. गिल्टी जगणं, स्ट्रेसमध्ये जगणं आणि तू लिमिटेड आयुष्य तू स्वतःहून कमी करून घेशील. तुझं शरीर जे विचार कर तेही कमी करून घेतील आणि त्याचे परिणाम दूरगामी होतील. शरीरावर म्हणजे व्याधी निर्माण होतील, स्ट्रेस निर्माण होईल, त्याचे परिणाम दूरगामी होतील. म्हणजे काय होईल की निर्णय घेताना आपण अतिशय धाडस करणं शहाणपणाचं नाही, पण काही भ्याड गोष्टींना घाबरून निर्णय घ्यायचा नाही हेही शहाणपणाचं नाही. मग शहाणपणाचं काय आहे? समतोल निर्णय घेणं. त्याला असं म्हणतात की माइंडफुल थिंकिंग. इंग्लिशमध्ये त्याला असं म्हणतात की समतोल, बॅलन्स्ड निर्णय घ्यायचा. आणि त्याला विचार करा. तुम्ही म्हणाल की मी किरकोळ निर्णयांचं बोलत नाही. मित्रहो, जे निर्णय आयुष्याची दिशा बदलू शकतात, जे निर्णय पुढं वेगळे उपद्व्याप तयार करू शकतात, याचा सारासार सर्वांगपूर्ण विचार करणं याला माइंडफुल थिंकिंग म्हणतात. आणि ते आपल्याकडं सगळ्या सिस्टीम्स आहेत. त्याच्यामध्ये सगळे हे भाग घेतात. भावना भाग घेतात, संवेदना भाग घेतात, वेदना भाग घेतात, इथिक्स मॉरॅलिटी भाग घेतं, नैतिकता भाग घेतं. ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये येतात. आणि म्हणून त्याचेच दूरगामी परिणाम या सगळ्या डायमेन्शननं, या सगळ्या ज्या परिमिती आहेत या सगळ्या बाजूनं आपण पाहिला. त्याला माइंडफुल थिंकिंग म्हणजे मोठे निर्णय आहेत. मी एखादा जॉब स्वीकारतो आहे, जमिनीचा खरेदी विक्रीचा व्यवहार करतो आहे, तिथं मी 1000 पट विचार केला पाहिजे. मी एखाद्याशी व्यवहार करतो आहे आर्थिक म्हणा किंवा अशा प्रकारचे, तेव्हा तिथं एखाद्या आपण लग्न घरातलं जमवतो आहे याचा सारासार विचार केला पाहिजे. म्हणजे समतोल विचार केला पाहिजे. सगळे घटक आहेत या सगळ्या घटकांचा. आणि म्हणून विचार करताना सगळ्यात मोठी गोष्ट असते म्हणजे करेज. सगळ्यात मोठी करेज म्हणजे भीतीला मारणं असं नाही. भीती जी आहे तिला योग्य पद्धतीनं अभ्यासपूर्ण कंट्रोल करणं, याला म्हणायचं करेज. आता या करेजच्या पद्धतीनं, या धाडसाच्या पद्धतीनं आपल्याला निर्णय घ्यायचे आहेत. करेज येतं कसं व्यक्तीकडं? करेज काय असं सहजासहजी येत नाही. माझ्याकडं आता धाडस आहे, माझ्याकडं करेज असं म्हणून करेज कधी येत नाही. तर करेज पाहिजे असेल तर सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. त्या व्यक्तीकडं सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे. तुम्ही आम्ही म्हणाल की यशस्वी आयुष्य जगायचं आणि कॉन्फिडन्स नाही, तर तुमचा काय? कारण तुम्ही करेजियस डिसिजन घेऊच शकत नाही. त्याला कॉन्फिडन्स पाहिजे. म्हणजे करेज पाहिजे असेल तर कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स कधी येतो व्यक्तीच्यामध्ये? तर त्याला सेल्फ मोटिवेट, तो स्वयंप्रेरित झाला पाहिजे. स्वयंप्रेरित झाला पाहिजे. तो आतमधूनच पेटला पाहिजे. दुसऱ्यानं पेटून दुसऱ्यानं घोड्यावर बसून काहीही उपयोग होत नाही. तो स्वतः आतून पेटला. आतून कधी व्यक्ती पेटू शकते? तर त्याची इच्छाशक्ती तशी जबरदस्त पाहिजे. मी UPSC परीक्षेला बसून क्लिअर होणारच, हे उदाहरणार्थ सांगतो. मी हे काम मी करणारच, मी उत्कृष्ट प्रकारचं मला निवास बांधणारच, इच्छाशक्तीच आहे माझी.
आणि हे निर्णय जे आहेत हे आत्म्याला नकारात्मक गोष्टी करून मी त्या गोष्टी करणार नाही, हे सातत्यानं लक्षात ठेवा. पण दुर्दम्य इच्छाशक्ती, उत्कट इच्छाशक्ती ते तुम्हाला तुमचा मोटिवेट करू शकतं. आता दुर्दम्य इच्छाशक्ती माणसाकडे कधी येते की त्याला आत्मनिश्चय पाहिजे. फक्त जाता जाता केलेला नाही निश्चय म्हणजे मी हे करील नाही, आत्मनिश्चय इथून आला पाहिजे. मी मगा सांगितलं आत्म्याचं महत्त्व काय. आत्मनिश्चय पाहिजे, आत्मनिर्धार पाहिजे, आत्मनिग्रह पाहिजे, आत्मनिर्भयता पाहिजे. इतक्या गोष्टी आत्म्याकडे आहेत. आत्मनिर्भयता फार महत्त्वाची गोष्ट आहे. म्हणजे भय नको आहे, फिअर नको आहे. नंतर आत्मनिश्चय, निश्चयच करायचा ना तर तो आत्म्याचा असला पाहिजे. नंतर आत्मनिर्धार, करेलच. आत्मविश्वास, कॉन्फिडन्स. आत्म्याला हे शब्द काय असे सहज, म्हणून मी सांगितलं की तुम्ही आम्ही मिनिंगफुल जगायचं असेल तर आत्म्यानं केलेल्या आदेशाप्रमाणे जगण्यात. उशीर लागेल, यशाला उशीर लागेल, कदाचित काही काही वेळेला थोडासा अपयश येईल, लगेच डिस्करेज, नाउमेद होऊ नका, वैफल्यग्रस्त होऊ नका, नाराज होऊ नका. हे या सगळ्या गोष्टी केलं कारण तो आत्म्यानं सांगितलं. आत्म्याला पक्क माहीत असतं कधी काय होणार आहे किंवा याचे दूरगामी परिणाम. आत्ताच्या आनंदापेक्षा नंतरचं दुःख हे फार भयान असणार आहे, असं आहे. त्याच्यावर आपण बोलणारच. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचा आपण सारासारासा विचार करून हे सगळे निर्णय. आता करेजच्या बाबतीमध्ये मी सांगितलं कॉन्फिडन्स पाहिजे. कॉन्फिडन्स पाहिजे म्हणजे त्याला सेल्फ मोटिवेट पाहिजे, म्हणजे इच्छाशक्ती पाहिजे, तो आत्मनिर्धार पाहिजे. आत्मनिर्धार पाहिजे असेल तर त्याला सगळ्यात एक गोष्ट लागते, सेल्फ डिसिप्लिन. मित्र हो, आयुष्यामध्ये जर खरोखर मिनिंगफुल जगायचं असेल, सेल्फ डिसिप्लिन. आपल्यापैकी बरेच गबाळे लोक, माफ करा, बरेच गबाळे लोक आपला मोबाईल कुठे ठेवला, मी इथंच ठेवला होता, माझा पेन कुठे गेला, मी इथंच ठेवला होता, माझं ते कुठं होतं, शर्ट कुठे गेला, फार आपण अनेक गोष्टी गबाळेपणे ठेवत असतो. कारण आपल्याला त्यावेळेला ते थोडंसं कन्व्हिनियंट वाटतं, कन्व्हिनियंट आणि कम्फर्टेबल वाटतं. त्यामुळं सेल्फ डिसिप्लिन. मी माझं टाईम क्लॉक ठरलेलं आहे, आयुष्याचं टाईम क्लॉक ठरलेलं आहे. मी या पद्धतीनं जगेल, माझं जगणं या पद्धतीचं असेल की सकाळी इतक्या वाजता उठेल म्हणजे उठेल, कुणी उठवायची गरज नाही. नंतर मी उठल्यानंतर माझं जे पांघरुण आहे त्याची व्यवस्थितपणे घडी घालीन, याला सेल्फ डिसिप्लिन म्हणे. व्यवस्थितपणे, तसंच पडलं रात्री पांघरायचंच आहे ना, असल्या फालतू गोष्टी नाही. सेल्फ डिसिप्लिन. उठल्यानंतर मी ठरवलं आहे, उठल्यानंतर जेव्हा मला पहिली जागे तेव्हा मी ठरवतो, दिवसाचं प्लॅनिंग करतो की हे 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 करायचं आहे. संध्याकाळी झोपताना परत आज मी जे ठरवलं होतं याच्यातलं काय केलं आणि काय न करण्यामध्ये कमी पडलो. तर या सगळ्या गोष्टींचं याला म्हणायचं सेल्फ डिसिप्लिन. आता सेल्फ डिसिप्लिन पाहिजे असेल तर सगळ्यात मोठी गोष्ट म्हणजे सेल्फ कंट्रोल. म्हणजे मिनिंगफुल लाईफ जर तुम्हाला पाहिजे असेल मित्र हो, पहिला भाग परत एकदा मुद्दाम सांगतो, सेल्फ कॉन्फिडन्स पाहिजे, सेल्फ कंट्रोल पाहिजे, स्वयंनियंत्रण पाहिजे. म्हणजेच स्वयंनियंत्रण म्हणजेच काय, भावनांच्या आहारी जाता कामा नये. कम्फर्टेबल वाटते, बसू लोळत, थोडंसं पडेल बघेल कोणीतरी करेल, हे कम्फर्ट झाले, हे कम्फर्ट्स आहेत, हे कन्व्हिनियन्स आहे, हे टाळाटाळ आहे, हा आळस आहे. अशा व्यक्ती काहीही करू शकत नाहीत. त्या तत्त्वज्ञान लोकांना फालतू सांगतील, पण त्या व्यक्ती काहीही करू शकत नाहीत. कारण सेल्फ कंट्रोल नाही, भावनांच्यावर कंट्रोल नाही. मी ठरवलं आहे आणि करणं माझी जबाबदारी आहे. म्हणजे मलाच सांगायचं, दुसऱ्या कोणाला त्याची टिमकी वाजून सांगायची गरज नाही की मी आता डिसाईड आहे ना, आणि काही सांगण्याची गरज नाही. मी ठरवलं की मी 4 वाजता उठेल, थोडा ब्रश वगैरे सगळं स्वच्छ झाल्यानंतर मी माझा सगळा सकाळचा कार्यक्रम आटोपल्यानंतर मी थोडंसं 1.5 तास, पाऊण 2 तास वाचल्यानंतर परत उठेल, घर स्वच्छतेत थोडीशी माझी जबाबदारी फॅमिलीची म्हणून त्यात काही जबाबदारी आहेत त्या मी पूर्ण करेल. माझं स्वतःचं सगळ्या गोष्टी आटोपेल, मला ज्या गोष्टी कराव्याशा वाटतात ते करेल. सगळ्या गोष्टी केल्या त्याच्यानंतर मी ठरलेलं काम करेल, याला भेटायला जायचं, तो निर्णय घ्यायचा, तिथं जायचं, त्या ऑफिसला वगैरे 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 सगळ्या. संध्याकाळी मी जे ठरवलं होतं, झोपेतनं पहिली जाग आल्यानंतर 10 कामं ठरवली असतील, त्यातली 8 कामं झाली तर 2 का झाली नाहीत, याचं आत्मपरीक्षण. परत पुन्हा आत्मपरीक्षण, आत्मनिरीक्षण हे करणं. पुन्हा तिथंही आत्मा आला, आत्मपरीक्षण करणं. आपण परीक्षण म्हणजे मन परीक्षण म्हणत नाही, आत्मपरीक्षण म्हणतो. का बरं म्हणतो? इंट्रॉस्पेक्शन. आत्मपरीक्षण म्हणजे करतो म्हणजे काय, तर त्याचं कारण असं आहे की हा सगळ्याच्या मागं आपल्याला कंट्रोल करणं. तुम्ही आम्ही जिवंत आहेत याचं कारणच आपल्याबरोबर तो, म्हणजे याचं कारण म्हणण्यापेक्षा आपण जिवंत आहेत म्हणून आपल्याबरोबर तो आत्मा आहे. आणि तो आपला तत्ववेत्ता आहे, तो गाईड आहे, तो फिलॉसॉफर आहे. सगळ्या गोष्टी ते जे सांगेल त्याला खऱ्या अर्थानं. आणि आत्मा कधीही नकारात्मक गोष्टी सांगत नाही. भावना मात्र काही वेळेला भावनांचा उद्रेक होतो, म्हणून मी म्हणतो अरे मी भावनेच्या भारात बोललो.
आत्म्याच्या असं असं कधी म्हणत नाही आपण, अरे मी आत्म्याचं सगळे ऑर्डर असं आपण सगळं म्हणतो भावनेच्या भारात बोललो, मी ते भावनेच्या भारात काम केलं. भावना फक्त निर्णय चुकीचा घेतातच असं नाही, चुकीचा निर्णय लवकरसुद्धा घ्यायला लावतात. रागाच्या तडाख्यात आपण निर्णय घेतो, चांगलं नाही ते. अति उत्साह झाला तीसुद्धा एक भावनाच आहे, अतिशय आनंद झाला तीसुद्धा एक भावनाच आहे. तिच्यातही आपण निर्णय पटकन घेऊन टाकतो. नंतर अरे मी ते गडबडीमध्ये आनंदात होतो आणि हा निर्णय घेतला, हे कुठंतरी चुकलं, रागात घेतला काय किंवा. तर हे जे 7 मुख्य मानसशास्त्रांनी ज्या भावना केल्यात ना, 7 भावना फार महत्त्वाच्या आहेत, त्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहेत. तशा हिंदू धर्मातही म्हणजे सांगताना आपण म्हणतो की षड्रिपू असं म्हणतो. म्हणजे माया, मोह, मद, लोभ, मत्सर ह्या ज्या सगळ्या आहेत ना, क्रोध, ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना, याच्यावर आपलं नियंत्रण पाहिजे. षड्रिपूच म्हटले, त्यांना शत्रूच म्हटलंय. कारण भावनाच सगळ्या गोंधळ घालतात. मिनिंगफुल लाईफकडे जायचं असेल, अर्थपूर्ण जगायचं असेल तर आपल्याला भावनांच्यावर कंट्रोल केलं पाहिजे. जी व्यक्ती भावनांच्यावर जी सेल्फ कंट्रोल करते ती सेल्फ डिसिप्लिन असतेच. जी सेल्फ डिसिप्लिन व्यक्ती असते तिचा 100% आत्मनिर्धार होतोच. ज्यांचा आत्मनिर्धार होतो, आत्मनिग्रह होतो, आत्मनिर्भयतेच्या जोरावर होतो, त्या व्यक्ती 100% त्यांची दुर्दम्य इच्छाशक्ती असते. दुर्दम्य इच्छाशक्ती असणारे आतूनच पेटतात, ज्याला सेल्फ मोटिवेशन म्हणतात. सेल्फ मोटिवेशन झाल्यानंतर कोणाच्या पाठीवर थाप पडावी नाही. सेल्फ कॉन्फिडन्स त्यांचा चेहऱ्यावर चालताना बोलताना सुद्धा आपल्याला तो दिसतो. आणि म्हणून सेल्फ कॉन्फिडन्स असणारी व्यक्ती हे 100% त्याच्याकडं धाडस असतं आणि ती सकारात्मक निर्णय घेताना कसल्याही प्रकारचं भीत नाही. कारण त्याला त्याचं क्षमता, आवाका, पोटेन्शियल, कुवत या सगळ्या गोष्टींची पक्की जाणीव असते आणि म्हणून तो कॉन्फिडंटली निर्णय घेतो. एकदा असे निर्णय घ्यायची आपल्याकडं सवय झाली की मग आपल्याला त्या गोष्टींचं पुढं काहीही वाटत नाही. मित्रो, तर या सगळ्या ज्या गोष्टी आहेत मी आपल्याला सगळ्या गोष्टींच्या बाबतीमध्ये सांगितलं. आता करेज जेव्हा असतं असं मी म्हणतो तेव्हा करेज जेव्हा मी असं म्हणतो की नुसतं मला आता फिजिकल, ज्याला मी म्हणतो की फिजिकल करेज म्हणजे काय, तर माझं शरीर खणखणीत पाहिजे तर मी ते माझ्याकडं करेज येईल ना. फिजिकल करेज म्हणजे मला जर एखादी गोष्ट करायची जिथं ताकद लागणार आहे मी ते ताकद लावण्याचा प्रयत्न करणार आहे. ताकद फिजिकलीच म्हणतोय मी, निर्णय असू शकतात. तर तिथं माझी तब्येत चांगली म्हणजे त्याला फिजिकल हेल्थ किंवा फक्त हेल्थ, आपली हेल्थ चांगली पाहिजे. दुसरं मला मेंदू वापरायचा आहे, धाडसानं मेंदू वापरायचा आहे, सगळं करायचं आहे. म्हणजे काय, माझी बुद्धी आहे त्याचं, तर तिथंसुद्धा इंटलेक्च्युअल करेज असं म्हणतात, ते सुद्धा पाहिजे, इंटलेक्च्युअल करेज. त्याच्यानंतरचं पुढचं आहे ते आपण जातो मनाकडं आणि मनाला म्हणतो की इमोशनल करेज. फक्त करेज असून शरच इमोशनल करेजसुद्धा असणं गरज. इमोशनल करेज मुद्दा मी आपल्याला सांगेल की फावल्या वेळामध्ये इमोशनल करेज नावाची किंवा इमोशनल इंटेलिजन्स या तिन्ही गोष्टी आपण जाणीवपूर्वक, कारण आपल्या आयुष्याला दुसरं तिसरं कुणी कंट्रोल करत नसताना आपण करतो. म्हणजे काय, असा एक शास्त्रज्ञांनी, सर्व शास्त्रज्ञांनी, या तिन्ही शास्त्रातल्या शास्त्रज्ञांनी, तत्वज्ञ, समाजशास्त्रज्ञ आणि मानसशास्त्र यांनी एक नियम काढला आहे 90/10. म्हणजे काय, आपल्या मनावर, आपण व्यक्ती आहोत, आपल्या मनावर 9 म्हणजे 10%च फक्त समाज किंवा इतर गोष्टीकडून फायदा होत असतो, ॲक्शन होत असतात. फक्त 10% ज्या काय ॲक्शन होतात ना, समाजाकडून, इतर लोकांकडून, कुटुंबातल्याकडून, शाळेतून, महाविद्यालयातून, इतर ठिकाणाहून, या 90% ॲक्शन आपल्यावर होत असतात. म्हणजे 10% ॲक्शन आपल्यावर होत असतात आणि या 10% ॲक्शनला आपण 90% उत्तरं देत असतो. 90% रिस्पॉन्स करणं, रिॲक्ट होणं हे आपल्यावर आहे. 10% फक्त ॲक्शन होतात आणि 90% तुम्ही आम्ही त्या गोष्टीला रिॲक्ट होतो. म्हणजे आयुष्याचा 90% भाग तुमच्या आमच्या हातात आहे. आणि हातात आहे म्हणल्यानंतर त्या बाबतीतले घेणारे निर्णय हे कोणत्या त्याच्यावर मी आत्ता उहापोह केला. निर्णय घेणं हे अत्यंत या पद्धतीनं, आणि म्हणून आपली शारीरिक हेल्थ चांगली पाहिजे, आपली मानसिक हेल्थ ज्याला मी म्हटलो म्हणजे इमोशनल हेल्थ आपली चांगली पाहिजे. मी आपल्याला म्हटलं की इंटलेक्च्युअल बौद्धिक आपली हेल्थ चांगली पाहिजे, क्षमता पोटेन्शियल आपलं जबरदस्त पाहिजे, आपली नैतिकसुद्धा गोष्ट चांगली पाहिजे. मी धाडसानं ती गोष्ट समाजातली केली पाहिजे. या समाजातल्या प्रथा आहेत त्या चुकीच्या आहेत आणि म्हणून मला सोशल करेज आहे. सोशल करेज मी माझी सोशल हेल्थ चांगली, मला अंदाज आहे. आणि म्हणून ज्या लोकांनी सोशल हेल्थवर बोट ठेवलं, जे नकारात्मक गोष्टी होत्या, याच्यामुळं समाजामध्ये प्रश्न येतात. ज्यावेळेस आपण वेगवेगळ्या समाजशास्त्रज्ञांची नावं घेतो किंवा ज्यांनी प्रत्यक्ष ॲक्शन घेतल्या की सगळं समता पाहिजे, स्वातंत्र्य, समता आणि बंधुभाव पाहिजे, हे कशातून आलं, तर हे सोशल करेज म्हणून कोणाच्या तरी डोक्यात आलं आणि त्यांना हे प्रत्यक्ष ते इम्प्लिमेंट करताना मग त्याला बाकीच्या सगळ्या गोष्टी आल्या. तर तिथं आपल्याकडं ते करेज पाहिजे.
आपल्याकडं म्हणजे हे जे मी आत्ता बोललो मॉरल करेज पाहिजे. एखादी गोष्ट मॉरली मानवतेच्या दृष्टीसाठी करणं. एखादा भिकारी आहे, रस्त्यावर आहे, त्याला काहीच माहीत नाही, तो रस्त्यावर पडला आहे आणि तो भुरळ पडलेला आहे आणि आता गाडी येईल, रस्त्यावर तो पडला आहे, तो जो बेशुद्ध आहे, इथं मला लोक काय म्हणतील, मग त्याला हात लावला तर काय, त्याला सरळ उचलावं, त्याला बाजूला ठेवावं आणि या पद्धतीनं आपण करणं, याला आपण मॉरल करेज असं म्हणतो. तर ह्या सगळ्या गोष्टींचा विचार मी आत्ता आपल्याशी बोललो की आपल्याकडं करेज पाहिजे, वेगवेगळ्या प्रकारचं करेज पाहिजे. त्यामुळं त्या करेजला पूरक अशी त्या पद्धतीची आपल्याकडे हेल्थ पाहिजे. एक उदाहरण परत देतो की जेव्हा मी असं म्हणतो की माझ्याकडं भावनिक धाडस आहे, भावनिक धाडस आहे, पण तुझं तसं भावनिक हेल्थही चांगली पाहिजे, इमोशनल हेल्थ फार स्ट्रॉंग पाहिजे. त्यासाठी वाचन लागेल, इंट्रॉस्पेक्शन लागेल, म्हणजे परत आत्मपरीक्षण लागेल. या सगळ्या गोष्टी आपल्या सगळ्या होत राहतील. आता याच्यानंतर माणसं चुकतात कुठं, या सगळ्या गोष्टी ज्यावेळेस मी बोललो तर माणसं कुठं चुकतात याचा निर्णय घ्या. पहा, माणसं म्हणजे पहिली गोष्ट म्हणजे इगो. मित्र हो, इगो हा याच्या पद्धतीमध्ये इगो आपल्याला कमी पाहिजे. जगताना इगो नावांचा अहंकार नको आहे, स्वाभिमान असला पाहिजे आपल्याकडं. कृपा करून कुणाबरोबर आहे, ज्याला आयुष्य पूर्ण जगायचं, अर्थपूर्ण जगायचं आहे, त्याला कशाला म्हणतात तर मी माझं सगळं पोटेन्शियल मी माझं पणाला लावून माझं व्यक्तित्व सिद्ध करेल. माझ्यात एक चांगला गायक दडला आहे का, माझ्यात एक चांगल्या प्रकारचा लेखक दडला आहे का, माझ्यात एक चांगल्या प्रकारचा शिक्षक दडला आहे का, माझ्यात एक चांगल्या प्रकारचा शेतकरी दडला आहे का, माझ्यात एक प्रकारचा कोण नकोय समाजाला, सगळ्या वकील दडला आहे का, माझ्या कोण नकोय समाजाला, सगळ्या प्रकारचे लोक पाहिजे, पण माझ्यात नेमकं कोण दडलंय हे ज्याचं त्यानं त्याला व्यक्तित्व असं म्हणतात. आणि आपलं फुल पोटेन्शियल, आपलं संपूर्ण ताकद निशी ते सिद्ध करणं, पण त्याचं वेज अँड मीन्स म्हणजे म्हणजे आपण कोणत्या मार्गानं ते मी मिळवणार आहे, त्याला साधन सुचिता असं म्हणतात. कोणती तरी गोष्ट कोणत्याही मार्गाला कमी असेल, मी तुलना करणार नाही, पण मला आत्म्याला शांती मिळेल. मी गेल्यानंतर कुणी याच्या आत्म्याला शांती मिळव करण्याची मला गरज नाही, माझ्या आत्म्याला ऑलरेडी शांती असेल. आणि म्हणून तो त्याचा भाग आहे. याच्यानंतर जे आपण सगळ्या गोष्टी बोलतो, हे एक शहाणपणानं जगा म्हणजे काय की माझे निर्णय हुशारीचे नको आहेत. हुशार माणसाला फक्त फायदा कशातही समजतं. एक व्हाईटेड नावाचा एक शिक्षण तज्ज्ञ त्याने सांगितलं आहे, क्लेवर पर्सन कॅन अंडरस्टँड व्हॉट इज प्रॉफिटेबल, वाईज पर्सन कॅन अंडरस्टँड व्हॉट इज राईट. म्हणजे सत्य काय, असत्य काय, इष्ट काय, अनिष्ट काय, योग्य काय, अयोग्य काय, धर्म काय, अधर्म काय, हे समजण्याची ताकद शहाण्या माणसाला असते. शहाण्यासारखं जगा, देखाव्यात अजिबात जगू नका. प्रॉपर्टी थोडी कमी दिसेल, नाव पेपरमध्ये प्रसिद्धीमध्ये कमी होतील, पण मला आत्मिक समाधान आहे. मी आत्मिक समाधानानं जगलो. मी माझ्या आत्म्याशी प्रतारणा केली नाही. जोपर्यंत माझ्या श्वासात श्वास होता याला म्हणायचं या पद्धतीने जगलो. एक उदाहरण सांगतो. आणि मग ऑस्ट्रेलियामध्ये एक नर्सकडे एक वॉर्ड होतं. हे घडलेलं उदाहरण आहे, घडलेलं, आणि हे आता वेगळं नाही, मागच्या दशकातलं उदाहरण आहे की तिथं मागच्या शतकातलं उदाहरण आहे की ती नर्स होती, तिच्याकडे जे वॉर्ड होतं कामासाठी. थोडक्यात सांगतो मी अनेक ठिकाणी मला ही भावलेली गोष्ट आहे आणि खूप आम्हाला ही पटली पाहिजे आणि पटतेच, अपील होते, ती भिडते आतमध्ये जाऊन भिनते. ती गोष्ट अशी, तिच्याकडे जे वॉर्ड होतं त्या वॉर्डमध्ये कोणत्या प्रकारचे पेशंट असायचे, त्या वॉर्डमध्ये पेशंट असायचे मित्र हो, ते ज्यांचं वय केवळ आता मृत्यू त्यांचा जवळ आला आहे, कोणाचे 3 आठवडे मृत्यू आला आहे, कोणाचा 6 आठवड्यावर मृत्यू आला आहे, जास्तीत जास्त 12 आठवड्यावर मृत्यू असणारे सगळे पेशंट, म्हणजे 3 आठवड्यापासून. मग त्या नर्सच्या डोक्यामध्ये एकदा विचार आला, संकल्पना आली, सकारात्मक संकल्पना आली. काय संकल्पना? या सगळ्यांची आपण मुलाखती घेऊ. आणि मग तिने अथॉरिटीची परवानगी काढून सगळे कायदेशीर गोष्टी पूर्ण करून त्या काही किती लोकांच्या किती पेशंटच्या तिने इंटरव्ह्यू घेतल्या, 2000. याला संशोधन म्हणतात. आणि काय विचारायचे ते प्रश्न की तुमच्या आयुष्यात तुमच्या आयुष्याचं मूल्यमापन, इव्हॅल्युएशन तुम्ही स्वतः कसं करा. आणि ह्या सगळ्यांनी उत्तरं दिली 2000 लोकांनी. त्यातली 5 उत्तरं जवळजवळ सगळ्यांची सारखी होती. आता ही जी 5 उत्तरं जी सगळ्यांची सारखी होती, त्यातलं जे उत्तर आहे त्याला तिने एक पुस्तक काढलं, त्याला टॉप 5 डेथ रिग्रेट्स. मृत्यूशय्येवर, ज्यांना माहिती आहे माझा मृत्यू आता 12 आठवड्यात आला आहे, माहिती असणं किती, पहा, मी सांगितलं आयुष्य मर्यादित आहे, पण मृत्यूच माझा 12 आठवड्यावर, 3 आठवड्यावर, 6 आठवड्यावर. आणि त्यांनी उत्तरं प्रामाणिकपणे देऊन टाकली, कारण ती उत्तरं त्यांच्या आत्म्यानं दिली होती. आणि ती जी 5 उत्तरं त्यातली महत्त्वाची मी सांगतो. 5 उत्तरामध्ये एक तर मी माझ्या आयुष्यामध्ये संगत फार चुकीची ठेवली. निर्णय घेताना मी फार भ्याडपणे निर्णय घेतले, दुसऱ्याचे ऐकूनच घेतले. मी माझ्या आयुष्यातला मौल्यवान वेळ मी माझ्या आयुष्यामध्ये बऱ्याच वेळेला आत्म्याशी प्रतारणा केली. आणि मी जस्ट अँड फिअर बऱ्याच वेळा, असे जे 5 उदाहरणं मुद्दाम वाचा आहे. मृत्यूशय्येवर झालेला पश्चाताप,
जाणाऱ्या माणसांनी व्यक्त केला 2000 आणि सगळ्यांच्यामध्ये बाकीची बरीचशी उत्तर सारखी, पण जी महत्त्वपूर्ण त्याला 5 डेथ मृत्यूशय्येवरचे पश्चाताप. जाताना माहीत होतं, मला असं वाटलं तर मी प्राचार्य होतो तेव्हा एखाद्या प्राध्यापकाचं नुकसान केलं, मी कुलगुरू होतो तेव्हा एखाद्या मुद्दाम कुणाचं तरी नुकसान केलं, हे मला तिथं बोचतं, तिथं टोचतं. जाताना तो पश्चाताप आहे, याला मिनिंगफुल आयुष्य म्हणत नाही. ते जर नको असेल, मला मृत्यूशय्येवर जाताना असं वाटलं पाहिजे माझा आत्मा एकदम शांत आहे, मी कुणाचं चांगलं करण्यामध्ये कदाचित कमी पडलो असेल, पण मी वाईट कुणाचंच केलं नाही. याला मित्र हो मिनिंगफुल लाईफ असं म्हणतात. वसंत व्याख्यानमालेच्या निमित्तानं आपण मला इथं बोललंच. मित्र हो, वेळेचं बंधन लक्षात घेऊन संयोजकांचं, आयोजकांनी ज्यांनी मला आपल्याशी बोलण्याची संधी दिली त्यांना आणि आपण सर्वांना मी मनपूर्वक धन्यवाद देतो. नमस्कार. मी आपणांना पुन्हा एकदा नमस्कार करतो आणि आपली रजा घेतो.